नमस्कार, मी विकास लावंडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज मी एक आठवड्यानंतर आपल्याशी संवाद साधायला आलेलो आहे. मागच्या आठवड्याभरात मला वेळ मिळाला नाही, तर कामांच्या गडबडीमध्ये व्हिडिओ बनवता आला नाही. परंतु आज मी आपल्याशी एका महत्त्वपूर्ण विषयावर, एका राष्ट्रीय मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. जम्मू काश्मीरमध्ये 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांच्यावर जो काय अमानवी पद्धतीने अतिरेक्यांच्याकडून हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये 28 पर्यटक आपल्या भारतातले आणि काही विदेशी सुद्धा 2 पर्यटक मारले गेले. ही अतिशय निंदनीय घटना आहे. हा मानवतेवरचा हल्ला आहे आणि देशावरचा हल्ला आहे. या अनुषंगाने मी आपल्याशी आज बोलणार आहे. त्यानंतर ज्या काही घडामोडी आणि जे काही वातावरण आहे त्या अनुषंगाने मी आपल्याशी चर्चा करायला आलोय. माझी सुरुवातीला विनंती आहे की आपण हा सत्याग्रही चॅनल जर अद्यापपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा. नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर जर आपल्याला काही मतं मनामध्ये निर्माण झाली, नाही आवडला तरी झाली, व्हिडिओ आवडो न आवडो, आपली जी काही मतं असतील ती कॉमेंटमध्ये व्हिडिओ खालच्या जरूर आपण व्यक्त करावी अशी विनंती आहे. आणि आवडला तर इतरांना तो व्हिडिओ पाठवावा. 22 एप्रिल 2025 हा दिवस भारतासाठी अतिशय काळा दिवस म्हणावा लागेल. त्या दिवशी पर्यटक ज्या ठिकाणी पहलगाम इथे गेलेले होते, खरं तर जम्मू काश्मीर पूर्वीचा एक संघ होता. त्या जम्मू काश्मीरचे 317 कलम रद्द केल्यानंतर 3 भाग झाले. एक लद्दाख, जम्मू आणि काश्मीर असे 3 भागात त्याचं राजकीय आणि भौगोलिक सगळं त्यांनी तिथे स्थिती बदललेली आहे. 3 विभागात विभागलेला जम्मू काश्मीर. पहलगाम हे ज्याला मिनी स्वित्झर्लंड सुद्धा म्हटलं जातं, अशा ठिकाणी पर्यटक दरवर्षी आणि हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जात असतात. सुरुवातीलाच मला प्रश्न पडतो की पहलगाम येथे ज्यावेळेस तिथे हजारो पर्यटक देश विदेशातनं आलेले होते, तेव्हा तिथे एकही आपल्या भारतीय संरक्षण दलातला कमांडो तिथे नव्हता, संरक्षण नव्हतं, बंदोबस्त नव्हता. इथेच खरं अतिरेक्यांना संधी मिळाली आणि हे आपलं फेल्युअर आहे. इंटेलिजन्सचं म्हणा, गुप्तचर यंत्रणांचं म्हणा, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जर तिथे संरक्षण असतं, 10 जरी कमांडो त्या ठिकाणी असते, तर तिथे कदाचित अतिरेक्यांना त्यांचा डाव साध्य करता आला नसता, अतिरेक्यांना यश मिळालं नसतं. आणि आपले जे काय 28 पर्यटक मारले गेले, ज्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम आहेत आणि विदेशी सुद्धा आहेत. त्याच्यानंतर जे काय देशामध्ये वातावरण तयार झालं की हिंदू असं विचारून अतिरेक्यांनी हल्ला केला, हिंदू असताना त्याच्यावर जाणीवपूर्वक हल्ला केला आणि त्याच्यामध्ये मारले गेले. आणि मग नंतर जे कोणी धर्माचं राजकारण करतायत त्यांना आयतं कोलीत मिळालं. खरं तर पाकिस्तानकडनं जे काही अतिरेकी आले होते त्याच्या आधी पूर्वी तुम्हाला आठवत असेल, कुरुलकर नावाचा एक आपल्या संरक्षण दलातला एक मोठ्या पदावर असलेला व्यक्ती आपल्या संरक्षण दलातली गुप्त काही यंत्रणाची माहिती पाकिस्तानच्या लोकांना पुरवणार आणि पुरवली, अशा पद्धतीच्या बातम्या आहेत. तो कुरुलकर अटकेत आहे. या कुरुलकरच्या या सगळ्या घटनेशी संबंध मी जोडणार नाही, कारण तसं आपल्याकडे ठोस पुरावे नाहीत. परंतु काहीतरी आपली गुप्त माहिती तिकडे पुरवलेली आहे हे जग जाहीर आहे. त्या कुरुलकरवर आपण विसरता कामा नये. खरं तर 2014 नंतर 2014ची नरेंद्र मोदी साहेबांची आपण भाषणं काढून बघा. 13-14ची, 12-13-14 मधली 56 इंच छाती, 10 जर आपले मारले तर आपण त्यांचे 100 मारले पाहिजेत, अशा पद्धतीची गावगप्पा माराव्यात, अशा पद्धतीची भाषणं त्या काळात झालेली आहेत. आपण युट्यूबला काढून बघू शकता. मी पदरचं काही सांगत नाहीये. परंतु 2014 पासून आज 2025 पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये जवळपास 28 अतिरेकी हल्ले झालेले आहेत. 28, ज्याच्यामध्ये मग उरी असेल, मग लद्दाख असेल, जम्मू काश्मीर असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी हल्ले झाले. पठाणकोटचा हल्ला असेल, पहलगामचा हल्ला असेल, पुलवामाचा हल्ला तर जग जाहीर आहे. 42 आपले जवान मारले गेले. अद्यापपर्यंत पुलवामामध्ये कुणी मारलं, कुठून ते RDX आलं तर अद्यापपर्यंत तपास नाही. अद्यापपर्यंत भारताला माहीत नाही की पुलवामा घटना कशी घडली. आज पहलगाम घडले. पहलगाममध्ये हत्या घडल्यानंतर आतापर्यंत इतिहास आहे आपल्या भारताचा. ज्या वेळेस असे अतिरेकी हल्ले होतात तो देशावरचा हल्ला असतो, तो मानवतेवरचा हल्ला असतो. आणि त्यावेळेस आपला देश आपले सगळे राजकीय मतभेद विसरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र येतात. आतापर्यंत आपण हे पाळलेलं आहे. भारतामध्ये आपण जेव्हा असं विदेशी ताकदीशी लढताना किंवा अतिरेक्यांशी लढताना
आपण एकत्र राहणं हे क्रमप्राप्तच आहे, ते गरजेचंच आहे. आज सुद्धा भारताच्या सर्व विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला त्या ठिकाणी एकत्र जेव्हा सर्वपक्षीय बैठक झाली, ज्या बैठकीला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब गैरहजर होते आणि ते बिहारच्या प्रचारात गुंतले होते, पण इकडे देशातल्या सर्व पक्षीय बैठकीला ते हजर नव्हते. ही एक शोकांतिका आहे. जर काँग्रेसचा पंतप्रधान असता तर भारतीय जनता पार्टीने त्या पंतप्रधानाला गैरहजर राहिल्यानंतर या देशामध्ये हलकल्लोळ माजवला असता, रान उठवलं असतं, प्रधानमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता. आज नरेंद्र मोदी साहेबांचा कोणी राजीनामा मागायचा, पण इकडे विरोधी पक्ष नेता म्हणजे जे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत हे सर्वजण राहुल गांधींपासून सगळे पक्षाचे इंडिया आघाडीतले त्याच्यामध्ये सामील झालेले होते. या इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांनी सरकारबरोबर आम्ही आहोत, भारताच्या आपण सगळ्या शक्ती एकत्र करून दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी, पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सरकारबरोबर आहोत अशी ठाम त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि सरकारला पाठिंबा दिला. सरकारने काही घोषणा केल्या की आम्ही अशी बंधनं आणू. विशेषतः पाण्याची खूप चर्चा झाली की पाकिस्तानचं पाणी बंद करू. खरं तर सिंधू नदीचा जो पाणी करार आहे, भक्त लोकांना माहिती असायला पाहिजे की तो पाणी करार जो झाला त्या काळामध्ये त्यातलं फक्त 20% पाणी भारताला आहे आणि 80% पाणी पाकिस्तानला आहे. तिथली परिस्थिती बघा, भौगोलिक परिस्थिती बघा. तो मातीचा प्रदेश आहे, 80% पाणी पाकिस्तानला आहे आणि ते तुम्ही अडवणार, बंद करणार, कसं करणार आहात? किती दिवस लागणार आहेत? त्याच्यावर खर्च कुठून करणार आहात? एका शंकराचार्याने सुद्धा हा प्रश्न जगजाहीर सरकारला विचारलाय. आणि इकडे मात्र भक्तांच्या सगळ्या सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू झाली. आता पाकिस्तानचं पाणी बंद केलं, आता त्यांना प्यायला पाणी मिळणार नाही, आंघोळीला पाणी मिळणार नाही, अशा वल्गना सोशल मीडियातनं सुरू झाल्या. आणि अर्धवटराव जे काही मतिमंद आहेत असे लोक त्याच्यात हुरळून गेले. हे पाणी बंद करू शकत नाही आपण. किती ते करार सस्पेंड करण्याचा प्रयत्न केला तरी ते खरं नाहीये, ते शक्य नाहीये. कुठल्याच अर्थाने शक्य नाही. आर्थिकदृष्ट्या सुद्धा ते शक्य नाही, भौगोलिकदृष्ट्या सुद्धा शक्य नाही, व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा शक्य नाही. परंतु ते घोषणा झाली फक्त एक लोकांना आपलंसं करण्यासाठी म्हणून. अशा लोकप्रिय घोषणा करण्यात हे सरकार मात्र माहीर आहे. आज इथे आपण जर पाहिलं तर अतिरेक्यांचा उद्देश काय होता? शरद पवार साहेबांनी मध्यंतरी एक वक्तव्य केलं आणि काही लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला. शरद पवार साहेबांनी संरक्षण मंत्री पदावर काम केलेलं आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण आहे, अनेक घटना त्यांनी पाहिलेल्या आहेत, अनेक घटनांचे ते साक्षीदार आहेत. जेव्हा आपला जन्मही नव्हता तेव्हा त्यांनी अनेक घटना स्वतः तपासलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. शरद पवार साहेबांनी म्हणाले की इतक्या साऱ्या घटना घडल्या भारतामध्ये आतापर्यंत, अतिरेकी हल्ले झाले, परंतु हिंदू मुस्लिम असं कधी वातावरण त्याच्यानंतर तयार झालं नाही, हे पहिल्यांदाच होतंय. मुळामध्ये भारतामध्ये हिंदू मुस्लिम हे वातावरण देशाच्या स्वातंत्र्यापासून थोड्याफार प्रमाणात स्वातंत्र्याच्या मिळण्याच्या त्या वर्षभरामध्ये 47 साली प्रचंड मोठा इथे रक्तपात झालेला आहे. हिंदू मुस्लिमांच्या अनेक दंगली झालेल्या आहेत. फाळणीला विरोध करणाऱ्या सर्वधर्म समभावी विचाराच्या महात्मा गांधींना गोळ्या घातल्या गेल्या. परंतु जो इस्लाम राष्ट्र पाहिजे, मुस्लिम राष्ट्र पाहिजे म्हणून, पाकिस्तान पाहिजे म्हणून मागणी करणाऱ्या बॅरिस्टर जिनावर मात्र कोणी गोळ्या झाडले नाहीत. नथुराम गोडसेने महात्मा गांधींना मारलं. खरं तर या देशाच्या द्विराष्ट्रवादाचे जनक कोण आहेत हे आपण इतिहास वाचला पाहिजे. हिंदू महासभा असेल, तत्कालीन RSS असेल, त्यांची मागणी होती की हिंदू राष्ट्र पाहिजे आणि मुस्लिम लीग म्हणत होतं की आम्हाला इस्लामचं म्हणजे धर्मावर आधारित पाकिस्तान पाहिजे. इकडे मुस्लिम लीग आणि इकडे हिंदू महासभा आणि RSS या दोन्ही धर्मावर आधारित राजकारण करणाऱ्या संघटना त्या ठिकाणी द्विराष्ट्रवादाला त्या ठिकाणी खतपाणी घालत होत्या. नाईलाजास्तव देशाची फाळणी झाली. मी त्याच्या खोलात जात नाही, सविस्तर मुद्दे आता सांगणे एका व्हिडिओमध्ये शक्य नाही. परंतु त्याच्यानंतर मात्र काही वर्ष देश शांततेत होता. भारत पाकिस्तानचं एकदा युद्ध झाले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पाकिस्तानचे 2 तुकडे इंदिरा गांधींनी केलेले आहेत आणि पाकिस्तानमधून बांगलादेश वेगळा केला. पाकिस्तानला धडा शिकवला गेला. 92 साली जेव्हा बाबरी मस्जिद पाडली गेली तिथून मात्र परत एकदा मोठ्या प्रमाणावर हिंदू मुस्लिम हे राजकारण सुरू झालं. भारतीय जनता पार्टीला तोपर्यंत मुद्दे नव्हते फारसे, परंतु त्यांनी हिंदुत्ववादाचा मुद्दा अतिशय प्रकर्षाने घेतला. बाबरी मस्जिद पाडली आणि या देशामध्ये हिंदू मुस्लिमांचा तणाव निर्माण झाला. आज आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिमांचं जे काही वातावरण तयार केले गेले, हिंदुत्ववादाचं राजकारण, हिंदू राष्ट्राची मागणी, याच्यावर अल्पसंख्याक जे मुस्लिम समाज आहे, 140 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये अवघा 18-20 कोटी मुसलमान आहे. परंतु इथल्या मुसलमानावर कायम देशभक्तीच्या शंका घेतल्या जातात. खरं तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिमांनी योगदान दिलेलं नाही का? नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जी आझाद हिंद सेना होती, या आझाद हिंद सेनेमध्ये
ज्या 4 रेजिमेंट होत्या त्याच्यामध्ये गांधी रेजिमेंट होती, महात्मा गांधींच्या नावाने एक रेजिमेंट सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केली होती. ज्या 4 रेजिमेंट होत्या त्याच्यामध्ये गांधी रेजिमेंट होती, त्याचे प्रमुख होते लेफ्टनंट कर्नल IJ कियानी. दुसरी रेजिमेंट होती नेहरूंच्या नावाने, पंडित नेहरूंच्या नावाने जी रेजिमेंट होती नेहरू रेजिमेंट, त्याचे प्रमुख होते लेफ्टनंट कर्नल गुलजारा सिंग. आणि आझाद रेजिमेंट होती, त्या आझाद रेजिमेंटचे प्रमुख होते लेफ्टनंट कर्नल RM इर्शाद, मुसलमान होते. आणि चौथी रेजिमेंट होती सुभाष रेजिमेंट, त्याचे प्रमुख होते शाहनवाज खान. गुप्तचर विभाग प्रमुख होते, त्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते लेफ्टनंट कर्नल शौकत मलिक. राखीव दल होतं, प्रत्येक याच्यामध्ये सैन्यामध्ये राखीव दल असतं, त्या राखीव दलाचे प्रमुख होते लेफ्टनंट कर्नल ताजमुल हुसेन. आणि वेगळे आझाद हिंदमध्ये 6 विभाग केलेले होते, त्या 6 विभागाचे प्रमुख सुद्धा त्यातले 5 प्रमुख हे मुसलमान होते. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली मौलाना अबुल कलाम आझाद काँग्रेसचे मोठे नेते होते, खान अब्दुल गफ्फार खान मोठे नेते होते. या सगळ्यांनी अशी अनेक नावं सांगता येतील आपल्याला, हजारोच्या संख्येने नावं सांगता येतील की ज्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध सातत्याने गांधीजींच्या नेतृत्वाखाली, सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सहभाग दिलेला आहे, बलिदान दिलेलं आहे, जेलमध्ये गेलेले आहेत. या उलट RSS असेल, हिंदू महासभा असेल, यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध कुठेही खडा मारला नाही, स्वातंत्र्यासाठी कुठलंही योगदान दिलं नाही. मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांचं सख्य होतं, युती होती. आज सुद्धा तेच आहे. पाकिस्तानमधून जे अतिरेकी आले त्यांचा इथे एकच हेतू होता, जो हेतू त्यांचा सफल होताना दिसतोय. त्या अतिरेक्यांचा हेतू होता की इथे पर्यटकांना गोळ्या मारताना जाणीवपूर्वक धर्म विचारायचा आणि त्याच्या बातम्या पुढे आपोआप होणारच. हिंदू आहेत का असं म्हणून मारल्यानंतर गोळ्या, जो काही त्याच्यामध्ये त्यांचा उद्देश होता की इथे हिंदू मुस्लिम आता वातावरण बिघडणार, तेच झालं. जो अतिरेक्यांचा उद्देश होता त्याला भारतीय जनता पार्टी, RSS, तमाम त्यांच्या जे काही संघटना आहेत त्या बळी पडल्या आहेत आणि त्या अप्रत्यक्षपणे त्या अतिरेक्यांना, पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांना साथ देतात अप्रत्यक्षपणे. त्यांचा हेतूच हा होता की भारतामध्ये हिंदू मुस्लिम असं इथे वातावरण तंग झालं पाहिजे, हिंदू मुस्लिमांच्या इथे मतभेद वाढले पाहिजेत. आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बघा आपण, नितेश राणे असेल, पडळकर असेल, असे अनेक लोक जे हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी आहेत, जे भारतीय जनता पार्टीच्या आश्रयाखाली आहेत, ज्यांना भारतीय जनता पार्टीचा राजाश्रय आहे, अशा RSSच्या परिवारातल्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना आज इथल्या मुसलमानांना टार्गेट करतायत. मुसलमानांच्या दुकानातनं खरेदी करू नका, मुसलमान म्हणजे अतिरेकीच असतात, असं पुन्हा एकदा त्याच्यामध्ये वातावरण निर्माण करून इथल्या मुस्लिमांच्यावर संशय घेतला जातोय. खरं तर जम्मू काश्मीरच्या मुस्लिमांनी चोख उत्तर याला दिलेलं आहे. पहिल्यांदाच तिथले ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री आजच स्टेटमेंट त्यांनी केले की भारताच्या इतिहासामध्ये इतक्या वर्षात इतक्या वेळा हल्ले झाले, पण पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर काश्मीरची जनता, विशेषतः तिथे 90% मुस्लिम आहेत, ते सर्वजण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्यात, पाकिस्तानच्या विरोधात, दहशतवादाच्या विरोधात उतरलेले आहेत, अतिरेक्यांच्या विरोधात उतरलेले आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांना किंवा आतंकवादी कृत्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर संख्येने रस्त्यावर उतरून तिथल्या मुस्लिमांनी, काश्मीरी जनतेने पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देऊन भारताच्या बाजूने उभे राहून त्या ठिकाणी अतिरेक्यांचा निषेध केलेला आहे. भारतामध्ये इतर राज्यात सुद्धा, महाराष्ट्रात सुद्धा अनेक मुस्लिमांनी रस्त्यावर येऊन पाकिस्तानचा निषेध केलेला आहे आणि त्या ठिकाणी अतिरेक्यांचा निषेध करून पाकिस्तानला त्या ठिकाणी भारताच्या बाजूने आम्ही सक्षम आहोत हे दाखवून दिलेलं आहे. हिंदू मुस्लिमांचा भेद कितीही अतिरेक्यांचा असला, पाकिस्तानचा असला, तर त्या अतिरेक्यांच्या मूळ उद्देशाला जर कोणी भारतामध्ये खतपाणी घालत असेल, हिंदू मुस्लिम इथे अंतर्गत आपल्या जर कोणी धार्मिक मतभेद आणि धार्मिक तेढ वाढवत असतील, तर हे लोक खऱ्या अर्थाने देशाचे शत्रू आहेत. या लोकांना नरेंद्र मोदी सरकारने किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने लगाम घातला पाहिजे. इथल्या मुस्लिमांना टार्गेट करून तुम्ही काय साध्य करणार आहात, कशासाठी हे करतात, त्यांच्या दुकानात खरेदी करायचं नाही वगैरे अशी जी काही भडक भाषणं करतायत. नितेश राणे एका घटनात्मक पदावर राहून कशा पद्धतीने भाषणं करतोय हे गृह खात्याला दिसत नाही. निलेश राणेचा ताबडतोब खरं तर राजीनामा घेतला पाहिजे. नितेश राणे रोज भडकाऊ भाषणं करतोय, रोज धार्मिक तेढ वाढवतोय, त्याच्यावर मंत्रिपदावर राहण्याचा कसा काय अधिकार आहे घटनात्मक पदावर? यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीस आपण घेतला पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण करून भारताच्या अखंडतेला आपण धोका निर्माण करतोय, भारताच्या एकात्मतेला धोका निर्माण करतोय. राष्ट्रीय ऐक्यासाठी आपण, भारतातले सर्व पक्ष जर एकत्र आलेले आहेत, आपलं राष्ट्रीय ऐक्य टिकलं पाहिजे, भारताची अखंडता टिकली पाहिजे, भारताचं सार्वभौमत्व टिकलं पाहिजे.
यासाठी भारतीय जनता पार्टी RSSच्या परिवारातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी कट्टरवादांनी लोकांनी मुस्लिमांचा इथल्या द्वेष करू नये। इथले मुस्लिम हे भारतीय आहेत, ते तिरंग्याचा या ठिकाणी सन्मान करतात हे सांगायला गरज पडते। याचं कारण तुम्ही 55 वर्ष या देशाचा तिरंगा हातात घेतला नव्हता RSSने, तिरंग्याचा विरोध केलेला आहे, संविधानाचा विरोध केलेला आहे। तुम्हीच लोक आज इतिहास बदलताय। NCERTने आजच बातमी आली की NCERTने आता मोगल काळातील सगळा इतिहास बदलून टाकला आणि आता मोदी राजवटीतला इतिहास त्याच्यात घेतलेला आहे। खरं तर मोगल राजवटीमध्ये या ज्या धार्मिक संघटना आहेत, आता कट्टरवादी ज्या मुस्लिम द्वेष करतायत किंवा हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारतायत, ज्या ब्राह्मणिझम इथे आणू पाहतायत, यांचे सगळे पूर्वज मोगलांचे गुलाम होते। हे मोगलांच्या विरोधात कधी लढले नाहीत, ब्रिटिशांच्या विरोधातही कधी लढले नाहीत। ज्यांनी संतांना छळलं, ज्यांनी शिवाजी महाराजांना विरोध केला होता तेच लोक होते। आज तेच लोक पुन्हा इथल्या मुस्लिमांना टार्गेट करून ब्राह्मणिझमचा फायदा करतायत, वैदिकांचा फायदा करतायत आणि पाकिस्तान शत्रू राष्ट्राबरोबर लढायच्या ऐवजी इथल्याच लोकांच्या मध्ये भारतीयांच्या बरोबर आपसात मतभेद वाढून देशाच्या एकात्मतेला आणि ऐक्याला तडा देत आहे। हे राष्ट्रबांधणीला मोठा अडथळा आहे। नरेंद्र मोदी सरकारने आपल्या सगळ्या या ज्या काय पिलावळी आहेत सातत्याने, खरं तर ह्या ज्या काय गोष्टी घडतात, मध्ये अफजल खानाची समाधी, ती काय समाधी म्हणले हे अमित शहा, अफजल खानाची समाधी नाही ती कबर आहे, ती कबर सुद्धा काढून टाकण्यासंदर्भात कोण लोक होती। अशा पद्धतीने काश्मीर फाईल पिक्चर आणला, वेगवेगळ्या पद्धतीने इथे वातावरण सातत्याने घडवून आणायचं जेणेकरून मुस्लिमांच्या विरोधात द्वेष करायचा। जे गुन्हेगार असतील त्यांना शासन व्हायलाच पाहिजे। आतंकवादाला धर्म नसतो। आतंकवादी जे कोणी असतील, ज्यांनी कोणाला हिंदू धर्म विचारला, कलमा म्हणायला पाठ काढली, खरं तर त्यांना सुद्धा कलमा येत नसेल, त्यांना सुद्धा मुस्लिम धर्माबद्दल काही प्रश्न विचारले त्यांनाही काही सांगता येणार नाही। हे जे आतंकवादी वृत्तीचे लोक असतात, जे इथे कोणी जातीवर आधारित जात विचारून सोसायटीमध्ये फ्लॅट देत नाहीत, जात विचारून इथे कोणाला तुच्छ लेखलं जातं आणि तिकडे धर्म विचारून खून केला जातो, ही दोन्ही प्रवृत्ती एकच आहेत। नथुराम गोडसेचा उदो उदो करणारे काय, अफजल खानाचा उदो उदो करणारे काय आणि इथे मुस्लिमांना टार्गेट करणारे काय, ह्या सगळ्या प्रवृत्ती सेमच आहेत। या देशातला पहिला आतंकवादी नथुराम गोडसे होता, ज्याने एका हिंदू असून सुद्धा एका हिंदू असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींना मारलं। त्याने आपली देशभक्ती सिद्ध करण्यासाठी सर्व धर्म समभाव विचार मांडणाऱ्या देशाच्या राष्ट्रपित्याचा खून केला आणि त्यांचा उदो उदो करणारी आज जमात या भारतामध्ये आहे। हे देशाचं दुर्दैव आहे। देशाच्या अखंडतेला तडा जाऊ नये म्हणून, राष्ट्रीय एकात्मता टिकावी म्हणून आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आपण सगळे एक राहूयात। आपापसात आपण मतभेद करू नयेत, धार्मिक तेढ निर्माण करू नये, भारतीय मुस्लिमांना टार्गेट करू नये आणि देशामध्ये धार्मिक दुही पसरवून आतंकवादाचा फायदा करू नये। पाकिस्तानचा उद्देश सफल होऊ देऊ नका, आतंकवाद्यांचा उद्देश सफल होऊ देऊ नका, एवढीच माझी कळकळीची कट्टर हिंदुत्ववादी संघटनांना विनंती आहे, सरकारला विनंती आहे। सरकारने अशा लोकांना तात्काळ लगाम घालावा। गृह खात्याने बघ्याची भूमिका न घेता त्या ठिकाणी तात्काळ अशा लोकांच्यावर त्यांना सोशल मीडियातले सगळे त्यांच्या पोस्ट आणि त्यांचे विचार वाचून त्यांना तात्काळ लगाम घातला पाहिजे, अन्यथा देश पुन्हा एकदा वेगळ्या फाळणीकडे जाऊ शकतो। हा धोका आहे, हे लक्षात घ्या आणि आपल्याला देश एकसंघ टिकवायचा आहे, ही आपली सर्व भारतीयांची जबाबदारी आहे। पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपली मिलिटरी सक्षम आहे। मिलिटरीतले खरं तर किरण रिजिजूंनी परवा सर्वपक्ष बैठकीत मान्य केलं की आमची चूक झाली, काहीतरी एका केंद्रीय मंत्रिमंडळात चूक निर्माण जी झाली ती मान्य केली, याच्यात सगळं आलं। खरं तर राजीनामा द्यायला पाहिजेत, केंद्रीय गृहमंत्री असतील, संरक्षण मंत्री असतील, यांनी राजीनामे द्यायला हवेत, पण हे देणार नाहीत। कोरोनामध्ये अपयश आलं, इतके लोक मेले, कोणी राजीनामा दिला नाही केंद्र सरकारमध्ये। कुंभमेळ्यामध्ये सुद्धा अनेक लोक मेले, अनेक तिथे दुर्घटना घडल्या, कुणी राजीनामा दिला नाही। 5-6 वेळा मोठे रेल्वे दुर्घटना घडल्या, पण कुणी राजीनामा दिला नाही। आज सुद्धा पहलगाम घडलं, याच्या आधी पुलवामा घडलं, अनेक घटना घडल्या, पण कधीही गृहमंत्र्यांनी किंवा संरक्षण मंत्र्यांनी राजीनामे दिले नाहीत। आताही कुणी राजीनामे देणार नाहीत, कितीही मागणी करा, परंतु नरेंद्र मोदी सरकारने मात्र ठरवलंय की आम्ही हुकुमशाहीच पाळणार, आम्हाला लोकशाही पाळायचीच नाही, आम्ही म्हणेल तो कायदा, असं त्यांचं धोरण ठरलेलं आहे। त्यामुळे विरोधी पक्षांच्या भूमिकांना ते महत्त्व देत नाही। तरी सुद्धा इंडिया आघाडीतले सगळे घटक पक्ष भारताच्या एकात्मतेसाठी, ऐक्यासाठी आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सगळे एक आहेत, सगळे सरकार बरोबर आहेत। आपसातली आपले मतभेद आपण बाजूला ठेवू, राजकारणातले मतभेद बाजूला ठेवू आणि एकसंघ राहू। धन्यवाद। हा व्हिडिओ पटला असल्यास आपण सर्वांना पाठवा, ही विनंती।